नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि शांत वातावरणात अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या आमदार विकास निधीतून प्रभाग क्रमांक 26 मधील रामकृष्ण नगर येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी अत्याधुनिक 2 मजली सुसज्ज अभ्यासिकेचे लोकार्पण रविवार दिनांक 28 जून रोजी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. श्री काशी विश्वनाथ रामकृष्ण मंदिराच्या शेजारी उभारण्यात आलेल्या या सर्व सुविधांनी सुसज्ज अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाने यांच्या हस्ते झाला. यावेळी नामफलकाचे अनावरण करून फीत कापत अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेवक भागवत आरोटे यांच्या पुढाकारातून आणि आमदार सीमा हिरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभ्यासिकेमुळे स्पर्धा परीक्षा तसेच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा, शांत वातावरण आणि स्वतंत्र अभ्यासाची उत्तम सोय उपलब्ध होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर विठ्ठल लहाने यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. याचबरोबर उपस्थित मान्यवरांचा देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. दरम्यान विकास कामांसोबतच शिक्षण क्षेत्रालाही प्राधान्य देत सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकांची उभारणी करणाऱ्या आमदार सीमा हिरे यांच्या कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी अशा सुविधा अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचं डॉक्टर विठ्ठल लहाने यांनी सांगितले. चिंचोळे याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. मला सांगतो की इथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 2 विषय मला खूप छान वाटले. ताईंचा मतदारसंघ हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मतदारसंघ, पहिला पॉईंट. ताईंच्या मतदारसंघामध्ये ज्या काही शासकीय योजनांचा लाभ आहे ते महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मिळतो. अशा कार्यशील मला ताई तुम्हाला खरं सांगता मी लहान आहे, मला खूप मोठा बहुमान दिला, पण एवढा मोठा माणूस मी नाही आहे. आणि ते 2 वर्ष माझ्या मागे मी तुम्ही इथे यायचं आहे. लक्ष्मी दिदी, सीमाताई, महेश दादा हे सगळेच लोक मला कळेच ना. मी चिंता घेऊन बघतो आपण लहान माणूस आहे, मला एवढे मोठे मोठे माणसं का बोलत आहे. पण निघाल्यानंतर कळलं की यांचे पण नाळ लहान माणसांचे जोडलेले आहे, म्हणून त्यांनी लहानांना बोलवले. या अभ्यासाचं उद्घाटन तर मी केलं, मला खूप छान वाटलं. पण अशा माणसाचं नाव या अभ्यासिकेला दिलं ज्यांनी देशप्रेम काय असतं, नेशन फर्स्ट ज्या माणसाच्या पेशीमध्ये भरलं होतं, अशा माणसाच्या नावाने अभ्यासिका सुरू होते. या अभ्यासिकेमध्ये मुलं तर निश्चित अभ्यास करतील, पण त्यांच्यामधलं देशप्रेम मात्र 100% जागवलेली हे मी तुम्हाला आज माहिती देतो. देश काय असायला पाहिजे, देशासाठी काय करायला पाहिजे, आपल्या पलीकडे जाऊन नेशन फर्स्ट ही भूमिका मांडणारे एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व, ज्यांचं नाव घेतलं ते आपला रोमांच उभा होतो. अशा माणसाचं नाव मी अभ्यासिकेला दिलं. त्यांच्या नावाने ही अभ्यासिका तो उभारली. एकदम सगळ्यांचं अगदी मन भरून होतो. आणि इथं खूप चांगले कामं घडतील पुढच्या 10 वर्षामध्ये. काही दिदी मला सांगतील की सर तुम्ही उद्घाटन केलं होतं ना, तिथली मुलं इकडे लागली, तिथे लागली. त्याच्याही पलीकडे ते सांगतील की ते देशप्रेम पण करतायत, देशावरती प्रेम करताय आणि ते अडलच्या नावासोबत काम करताय. ही जेव्हा भावना प्रतिक्रिया 100% माझ्यापर्यंत येईल त्याची मला ग्वाही आहे. 5 स्टार बांधला आहे, 5 स्टार माहिती तुम्हाला. म्हणजे मी वरची अभ्यासिका पाहिली, मुलांना बसायची सोय, टेबल, चेअर, मुलींना वेगळं, मुलांना वेगळं. इथला एरिया, ताईंचा जो परिसर आहे, त्यांचा जो मतदारसंघ आहे, तिथं खरंच गरज आहे. आणि त्या ज्यांना गरज आहे त्या गरजूपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर देणं ही भावना खूप छान असते. पुण्याचं काम तुम्ही करताय, त्यामुळे तुम्हाला खूप मोठे होणार, काही शंका नाही आहे. खूप मोठे म्हणजे सगळ्या दृष्टीने मोठे व्हा. आणि सगळ्यात छान ते बोलताना सांगत होते, मी पण सांगत होते की इथले सगळे नगरसेवक, सगळी मंडळी, इथले बीजेपीचे अध्यक्ष, सगळेच नेते मंडळी, तुम्ही जे काम करताय त्या कामाचा फोकस काय, तर गरीब गरजू विद्यार्थ्यांना असे एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं जेणेकरून त्यांच्या अभ्यासाची अडचण निघून जावी. ही संधीची गोष्ट बोलणार आहे ना, ते याच विषयावरती आहे, म्हणून म्हटलं पुढचा विषय मी नंतर तिकडे सांगतो. ओके, इन्फ्रास्ट्रक्चर हे किती महत्त्वाचं असतं हे गरीबालाच माहीत आहे. एका गरीब इतक्या गरीब सरकारचा मुलगा आहे, त्यामुळे मला हे माहिती आहे अडचणी काय असतात. आणि
त्या अडचणी तुम्ही दूर करता. म्हणून म्हटलं तुम्ही पुण्याचं काम करता, तुम्हाला 100% जे जे लेकरं चांगले होत जातील ते तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमचं आरोग्य चांगलं राहील, तुमची खूप मोठी भरारी, खूप मोठी भरारी घ्याल तुम्ही, अशी मी ईश्वराने प्रार्थना करतो. धन्यवाद. दरम्यान मतदारसंघात आतापर्यंत 6 अत्याधुनिक अभ्यासिका उभारण्यात आल्या असून या अभ्यासिकांमधून घडलेले अनेक विद्यार्थी आज मंत्रालयासह विविध सरकारी सेवांमध्ये कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या यशातूनच या उपक्रमाचे खरे समाधान मिळत असल्याची भावना आमदार सीमा महेश हिरे यांनी व्यक्त केली. की आपला मतदारसंघ हा कामगार वर्गाचा मतदारसंघ आहे आणि अत्यंत कष्टाळू असे मुलं इथे आहेत. त्यामुळे त्यांना अभ्यासाचं वातावरण तयार करावं आणि त्यातून त्यांना प्रोत्साहन मिळून त्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी यशावर शिखर गाठावं याकरता आपण ठिकठिकाणी अभ्यासिका तयार केलेल्या आहेत. आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे नेहमीच सांगतात की भारत देशाचा पाया हा विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी जर सुसंस्कृत त्याचबरोबर सक्षम सुदृढ असा जर घडला तर आपला देश हा विश्वगुरू होणार आहे. आणि त्यामुळे विद्यार्थी घडवण्याकरता किंवा विद्यार्थ्यांच्या हिताकरता बऱ्याच ठिकाणी आपण अभ्यासिका केलेल्या आहेत. आताच मी तुम्हाला सांगेल की लोकनेते गोपीनाथजी मुंडे ही जी शिल्पकी अभ्यासिका आहे तिथे आता 13 विद्यार्थी हे ग्रामीण पोलीसमध्ये त्यांची निवड झालेली आहे. त्याबरोबर अनेक मुलं हे आता CA झालेले आहेत. विविध परीक्षा ज्या ज्या शासकीय परीक्षा होतात त्यातून ते उत्तीर्ण झालेले आहेत. त्यामुळे ह्या अभ्यासिकेचा उपयोग कसा होतो तो आतापर्यंत आम्ही 25 ते 30 वर्षात बघितलेला आहे आणि प्रत्येक भागात जर या निर्माण झाला तर नक्कीच चांगली संस्कारक्षम आणि सुशिक्षित आणि जबाबदार विद्यार्थी तयार होऊन आपल्या भारत देशाचं आणि स्वतःचं समाजाचं आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य घडवतील यात कुठलीही शंका नाही. आज इथे जास्त वेळ न घेता आपण जवळपास 800 विद्यार्थ्यांचं सत्कार आणि सन्मान समारंभ हा माऊली लॉन्स इथे आयोजित केलेला आहे. आज तुम्ही बघत असाल की डॉक्टर साहेब बाजूला उभ्या आपल्याला मोठं स्टेज आहे, बऱ्याच खुर्च्या आहेत आणि मागे खूप छान असं उद्यान आहे. इथे अत्यंत सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं होतं. परंतु मला आता रामहरी संमेलनाने आठवण करून दिली की सातपूरला आम्ही विनायकदादा पाटील ही अभ्यासिका नुकतेच उद्घाटन केलेलं आहे गेल्या 2 वर्षापूर्वी आणि त्याही उद्घाटनाला दुपारपर्यंत काही नव्हतं आणि संध्याकाळी इतका पाऊस आला की आम्हाला कुणालाही बसायला जागा नव्हती. आतमध्ये आम्ही हॉलमध्ये उद्घाटन केलं. परंतु आता तिथे सुद्धा एवढं भरघोस प्रतिसाद, जसा भरघोस पाऊस येतो तसा भरघोस प्रतिसाद तिथे मिळतो आहे आणि आज तिथे दुसऱ्याही मजल्याचं काम सुरू आहे. त्यामुळे पाऊस आल्यावर मला वाईट वाटलं नाही, उलट मी हे शुभलक्षण समजलं की आधीच्याच प्रमाणे परत यायचे. परंतु आज सगळ्यांनी आपल्याला मी विनंती करेल की आपण सर्वजण माऊली लॉन्स इथे जो समारंभ मोठा होणार आहे तिथे सुद्धा आपण सहभागी व्हा आणि आज या आपल्या अभ्यासिकेच्या कामाकरता आपल्याला सगळ्यांनी सहकार्य केलं आहे. बाबू गोवारोटे आहेत, त्याचबरोबर आमचे निवृत्ती इंगोले आहेत आणि सर्व या परिसरातले आमचे कार्यकर्ते पदाधिकारी बरेच आहेत. रामदासजी मेहते, राष्ट्रपती पवार, त्याचबरोबर आमच्या मोहिनीताई पवार हे सर्वच जण जे जे इथे भारतीय जनता पार्टीचे आणि सर्वच महायुतीचे लोक काम करतात त्या सगळ्यांनी तिथे चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून मी आभार मानते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मिताई हिरे बेंडाळे यांनी केले तर आभार नगरसेवक भागवत आरोटे यांनी मानले. यावेळी भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार, भाजप नेते महेश हिरे, ज्येष्ठ नेते रामहरी संभेराव, नगरसेवक निवृत्ती इंगोले, निलेश जाधव, नगरसेवक शरद फडोळ, सातपूर मंडल अध्यक्ष गौरव बोडके, सिडको मंडल अध्यक्ष वैभव महाले यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.